आज जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे 15 जानेवारी रोजी, त्यासाठी शहरात जे विविध ठिकाणी 374 जे काही लोकेशन्स आहेत, तर त्या सर्व लोकेशनच्या ठिकाणी महानगरपालिका आरोग्य विभागाने आपल्या आरोग्य टीम तिथे कार्यरत आहेत। तर त्या सर्व टीम मध्ये प्रत्येकी 3 प्रमाणे आम्ही तिथं आरोग्य कर्मचारी आहेत। तर एक साधारणतः 1600 जणांचा HR आरोग्य विभागाने डिप्लॉय केलेला आहे। त्याच्यामध्ये 1341 हे पॅरामेडिकल स्टाफ नर्स, त्याच्यानंतर MPW आशाताई हे सर्व आहेत। 221 असे वैद्यकीय अधिकारी आहेत आणि यामध्ये प्रायव्हेटचे पण मेडिकल म्हणजे डॉक्टर्स, प्रायव्हेट कॉलेजचे डॉक्टर्स पण घेण्यात आलेले आहेत। GMC चे डॉक्टर्स पण आहेत आणि प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजच्या स्टाफ नर्स, GMC च्या स्टाफ नर्स या सुद्धा आहेत। 108च्या पण डॉक्टर्स याच्यामध्ये कार्यरत आहेत। शहरामध्ये साधारणतः 25 ॲम्ब्युलन्स आपण डिप्लॉय केलेले आहेत। त्या 25 ॲम्ब्युलन्स सर्व प्रभागामध्ये आपण त्यांचे लोकेशन आणि हे करून डिप्लॉय केलेले आहेत। आमचे झोनल नोडल ऑफिसर सर्व त्यांना प्रभाग डिस्ट्रीब्यूट करून दिलेले आहेत। सकाळी 6:30 वाजता साधारणतः आरोग्याच्या टीम सर्व लोकेशनला पोहोचलेले आहेत आणि हे सर्व लोकेशन मागच्या 3 दिवसापासून आमच्या आरोग्य विभागाने आयडेंटिफाय केलेले आहेत। तर ते सर्व लोकेशनच्या ठिकाणी आज सकाळपासून आम्ही जे काही व्हिजिट करतो आहोत आणि आमचे झोनल मेडिकल ऑफिसरही विविध ठिकाणी या बूथला व्हिजिट करतोय। तर सगळीकडे मतदानाची प्रक्रिया ही व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे। ज्या ठिकाणी कुठं गर्दी झालेली आहे, काही लोकांना कन्फ्युजन आहे की कसं हे करायचं, त्याच्यासाठी तिथले जे बूथ प्रमुख आहेत वगैरे ते मार्गदर्शन करत आहेत। आणि सकाळपासून ज्या ठिकाणी मायनर ज्या काही गोष्टी आहेत, कुणाला हेडेक होतोय किंवा जे काही इलेक्शन मधले अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना जर काही हेल्थचा इश्यू आहे, तर असे विविध ठिकाणी जे काही इश्यूज आहेत आमची मेडिकल टीम जागेवर ते रिझॉल्व करत आहे आणि सर्व मेडिसिन वगैरे सर्व किट आमच्या उपलब्ध आहेत। काही इश्यू झालेले आहेत जे म्हणजे रुटीन जे आहेत, काही जणांना वॉमिटिंग, एक जण जे आहेत त्यांना वॉमिटिंग होऊ लागल्या, त्यासाठी त्यांना सगळं प्रथमोपचार करून आपण त्यांना घाटीत ऍडमिट केलंय, तर ते स्टेबल आहेत। त्याच्यानंतर काही जणांना जे आहे हेडेकचा त्रास आहे, काही जणांना गॅस्ट्रायटिस, जे वॉमिटिंग वगैरे, तर त्यांना आम्ही टॅबलेट देऊन ते सध्या आता कार्यरत आहेत, आपापल्या कर्तव्यावर ते आहेत सध्या।